ताई ते सत्यजित विचारे होते ना? हो, मग तू त्यांना असं का बोलली? आपल्याला कोणाच्या मदतीची गरज नाहीये. कोणाचे उपकार नाही घ्यायचे सम्या. पण ताई सम्या, आता पण नाही कबीर नाही. खूप कामं पडलेत, टाइम नाहीये आपल्याकडे. ताई तुला बरं नाहीये. चल मी तुला घेऊन चलतो डॉक्टरकडे. नाही नको. तसं पण डॉक्टरांकडे गेल्यावर पैसे खर्च होणार. आणि अरे जरा ताप आलाय त्यामुळे अशक्तपणा आहे. गोळी घेतली की होईल बरं. डॉक्टर सोनटक्केकडे जाऊया. मी रुक्मिणी ताईला कॉल करतो. अरे नाही, मी केला होता फोन. दवाखाना बंद आहे त्यांचा. काहीतरी काम सुरू आहे. आणि सम्या, काही जास्त झालं नाहीये. तुझी ताई काही एवढी नाजूक नाहीये. जा तू. एवढं बाईकचं काम झालं की मी करते आराम. जा. बरं. चूक माझीच आहे. कशाला येतोय मी इथे परत परत अपमान करून घ्यायला? आता मी मिस्टर वाबीसाबी होतो तेव्हा सगळं ठीक होतं. मग सत्यजित विचारे कळलं तर एवढा काय मोठा प्रॉब्लेम झालाय? मान्य आहे मी खोटं बोललो, पण माझ्या घरच्यांनी हिला पसंत करावं म्हणूनच सगळं खोटं बोललो ना मी. नाही, पण इथे समजूनच घ्यायचं नाही ना कोणाला. अति झालं आता. बस आता. आणि आहेत ना हिच्या घरचे, घेतील तिची काळजी. काही गरज नाहीये परत परत इकडे अपमान करून घ्यायला यायची. नाही, बोलणारच नाही आता मी हिच्याशी. अँड दॅट्स फायनल. गावठी गावठी हा कुठला काय इंग्लिश डान्स आहे काय? पम डांस है पम डांस। मग हवाभर अरे पंप डांस। अरे वही बोल रहा मैं चचा, तुम ना इंग्लिश वेब सीरीज देखते जाओ। वेब सिरीज? हाँ त्यान बाबू इंग्लिश फिर? वेब सिरीज? इथं माझी इंग्लिश झेपायला तुम्हाला जमाना जातो आणि त्यांना इंग्लिश वेब सिरीज बघायला लावून राहिले तुम्ही। अरे बावले, वो देखने का रहता, सुनने का नहीं रहता। बाप रे, अरे क्या ये था? तो स्टोरी इतना डेंजर था। हा बोलताय? हाँ एकदम जबराट। हाँ बहुत खतरनाक। एक मुलगा आहे ना, त्याच्या भावाचा खून करतो। अरे हाँ वो उधर वेब सीरीज में अच्छा खून करतो आणि एक जण त्याच्या मागे लागतो। तो मागे लागतो ना, तो त्याचा भाऊच असतो। अरे पण त्याचा भाऊ मेलाय ना, अरे वहीच तो गंमत है ना, म्हणजे भूत असेल. वही तो सस्पेन्स है। सस्पेन्स. भाऊ जर मागे लागलाय तर मग तो मेलेला कोण आहे? बहुतीच कन्फ्युजन आहे। हाँ फिर ए मी काय म्हणते तुमका, त्या तुमचं कन्फ्युजन पेक्षा ना आमचा दशावतार एकदम बेस्ट. ए नाम्या गपचुप काम कर, नहीं तो ये चचा दशावतार शुरू कर देंगे इधर। काम परवडले बाबा, यांचा दशावतार नको। अरे दशावतार बघ, म्हणजे कसं असतं ना, शीते शीते मला तुझं हरण करायचंय. शंकर काका हा. पटापटा कामाला लागा, चारुताई आली ना आपला हरण व्हायचं। हो. चला. बरोबर बरोबर आले बरोबर. मोठे दशावतार, तुम्ही काम करा ना राव। उसमें दशावतार है, उसमें ज्यादा मजा है. ते सॉलिड असा मस्त आवाज असतो एकदम. सगळं रामायण दाखवतात. हळू. चारुताई, what happened to your face?
काय झालंय तुला सांग ना. डिस्कस विथ मी चारुताई. व्हॉट हॅपन टू यू? सांग मला. काय नाही अरे. युअर लाईंग का चारुताई? तू नक्कीच काहीतरी लपवतेस. सांग पटकन मला. नाम्यात काय नाही. रात्री झोप झाली नाही त्यामुळे जरा जरा डोकं जड झालंय. आणि तुम्ही काय गप्पा मारत होतात रे? कामं नाही येत, कामं करा. हा. नाम्या, हा आज अपने गैरेज में बहुत ही उदासी छाई हुई है. तेच म्हणतोय मी. तो एखादा गाना बिना बजा रेडियो पे. लागत ना अब्बी. हा ये वाजीव वाजीव वाजीव. तुम्हाला सगळ्यांना कामं करायची आहेत का नाही करायची आहेत, काही ते टाइमपास करायला येता. गाणी काय ऐकताय, नाचताय काय? मुळात मुळात गाणी पाहिजेच कशाला? काय गरज आहे गाण्यांची? गाणी ऐकणं बॅन करायला पाहिजे. नुसता इमोशनल अत्याचार. चारू, काय झालं ग बाळा? काही नाही शंकर काका. तुम्ही सगळ्यांनी जरा नीट कामं केली तर बरं वाटेल मला. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून निहारिका. अरे दादा आलास? या बसा. गुड आफ्टरनून बाबूसाहेब. अरे बाबूसाहेब तुम्ही इथे बसा. नाही नाही, बस बस तू बस. अरे सत्यजित, काय झालं काय? एवढे अर्जंटली आम्हाला बोलवलंस? बाबूसाहेब टेन्शन घेण्यासारखं काही नाही. पालघरला आपली जी जमीन आहे त्या जमिनीवरती मला शाळा उभारायची आहे, त्या संदर्भातच बोलायचंय. म्हणजे बोर्ड मेंबर्स बरोबर डिस्कशन होईलच, पण त्याआधी आपण सगळ्यांनी डिस्कशन करून एका पेजवर येणं आवश्यक आहे, म्हणून इतक्या अर्जंटली तुम्हाला बोलवलं. सत्यजित, वा, ग्रेट आयडिया. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. खरंच, काय शेवटी एक्सपान्शनचा विचार करायलाच पाहिजे. आय एम प्राऊड ऑफ यू माय सन. असा सत्यजित मला आवडतो. डेडिकेशन आणि फोकस असणारा. सत्या इज बॅक असं म्हटलंच पाहिजे आता, है ना? बाबूसाहेब एक मिनिट. मलाही कळत नाहीये, जर आपण एक्सपान्शन बद्दल बोलतोय तर पालघरच का? इतका लहान विचार कशाला? अहो तिथे दिल्ली हैदराबादला खूप स्कोप आहे आणि मुख्य म्हणजे पैसा आहे. मला वाटलंच होतं तुला यात काहीतरी प्रॉब्लेम असणारच. मी नंतर सांगेन ना तुला असं का ते. नाही पण मला काही ऐकायचं नाही. सॉरी. थांब, तो काय म्हणतोय ते ऐकून घे. चल. हा बोल. बाबूसाहेब मला असं वाटतं की पालघरची आपली जी जमीन आहे, आज बरेच वर्ष तिथे शाळा बांधण्याचं तुमचं स्वप्न आहे. कारण खरं सांग, तुला फुलं विकायची आहेत म्हणून तू शाळा बुडवलीस? नाही, शाळेत नाही जात. फी भरायला पैसा नाहीत. असं का? म्हणजे तुला शाळेत जायला आवडतं
पण फी भरता येत नाही म्हणून तू जात नाहीयेस. वय मला शाळा लय आवडती. बापूसाहेब, पालघरला गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा काढावी असं मला वाटतंय. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे अनेक गरीब विद्यार्थी फक्त पैशांअभावी शिक्षणापासून वंचित आहेत. म्हणजे त्यांच्याकडे टॅलेंट आहे पण शिक्षण नाहीये. आणि अशा मुलांना आपल्या शाळेमध्ये शिक्षण घेता आलं पाहिजे. एक्सक्यूज मी, सॉरी, पण ऍक्च्युली ठरल्याप्रमाणे आपण तिकडे पब्लिक स्कूल काढणार होतो. एक्झॅक्टली. हा, म्हणजे जिकडे सगळ्या सोयी सुविधा असतील, बोर्डिंग स्कूल्स असतील, क्वालिटी लाईफ असेल आणि मल्टीमीडिया थ्रू शिक्षण दिलं जाईल. तसंच असणार आहे निहारिका. या सगळ्या सोयी आणि सुविधा आपल्या शाळेत असणारच आहेत, पण फक्त त्या या गरीब विद्यार्थ्यांसाठी असतील. कारण गरीब विद्यार्थ्यांनाही शिक्षणाचा तेवढाच अधिकार आहे जेवढा उच्चभ्रू लोकांना आहे. त्यांनाही या सगळ्या सुखसुविधा मिळायला हव्यात, नाही का निहारिका? तू हे सगळं गरीब मुलांसाठी म्हणत होतास? हो बापूसाहेब. सत्यजित, तुझे विचार आदर्शवादी आहेत. गरिबांना शिक्षण मिळालंच हवं, मी त्याच मतांचा आहे. आपण असं करू, पब्लिक स्कूलच्या बाजूलाच एक वेगळी छोटीशी शाळा काढू, जिथे त्या तशा मुलांना शिक्षण घेता येईल. का गरीब मुलांना चांगल्या शिक्षणाचा हक्क नाहीये का? गरीब मुलांची रेस पार अगदी 100 किलोमीटर मागून सुरू होणार, मग ते मागे राहणारच ना. बाबूसाहेब, उच्चभ्रू लोकांची रेस सुरू होते स्टार्टिंग पॉइंट पासून, पण गरीब आणि कष्टकरी मुलांना त्या स्टार्टिंग पॉइंट पर्यंत पोहोचताच येत नाही. अख्खं आयुष्य निघून जातं या स्टार्टिंग पॉइंट पर्यंत पोहोचण्यातच त्यांचं. आणि फायनली त्यांचे हातही रिकामे राहतात आणि पोटही. आणि हे मला बिलकुल पटत नाही बापूसाहेब. म्हणजे कसं आहे ना बापूसाहेब, एखादी गाडी, तिच्या इंजिनची क्षमता खूप जास्त आहे, पण जर का आपण त्यात पेट्रोलच टाकलं नाही तर. आणि त्या विरुद्ध एखादी गाडी अशी आहे की ज्याच्या इंजिनची क्षमता कमी आहे पण त्याची पेट्रोलची टाकी फुल केली आहे, तर तीच गाडी पुढे धावणार ना. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांमध्ये टॅलेंट आहे त्यांना शिक्षण मिळायलाच हवं बापूसाहेब. मग ते गरीब असोत अथवा श्रीमंत. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे बापूसाहेब. हे बघ सत्यजित, भावनेच्या भरात उगीच काहीतरी निर्णय घेऊ नकोस. इनफॅक्ट मला कळत नाहीये तुझ्या मनात अचानक गरीब मुलांसाठी एवढी सिंपती आली कुठून? शिव, तो बरोबर बोलतो. हा? या अशा शाळा काढल्या ना की एक गुडविल तयार होत, आणि त्या गुडविलमुळे फंड्स, लोन्स हे मिळणं सोपं होऊन जातं. काय सत्यजित, बरोबर आहे ना? सत्यजित, मी काय विचारतोय, कुठे हरवलंयस तू? सत्यजित. हो. मे आय कम इन? या नाही. ओ येस काका, तुम्हाला ती फायनान्सची फाईल सापडली? हो. प्रशांत, आमच्या सत्यजितनं एक नवीन शाळेचा प्रस्ताव मांडलाय. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे काय, चांगलंच आहे की.
हे सगळं तुझ्यामुळे सुचतंय मला. थँक्यू सो मच. सत्यजित, सॉरी. एक्सक्यूज मी. बापूसाहेब, मला जे काही बोलायचंय ते उद्या बोर्ड मेंबर्स समोर मी बोलेनच, आणि मला खात्री आहे त्यांनाही ते नक्कीच पटेल. पण आता जरा मला एका अर्जंट कामानिमित्त निघावं लागते, सो आपण नंतर बोलूया. अरे पण प्लीज बापूसाहेब, सॉरी. या सत्यजित मध्ये काहीतरी बदल झालेला आहे. तो का आणि कसा याचा शोध घेतलाच पाहिजे. निहारिका, काय झालंय काय सत्याला? तुझा हात काय धरत होता? विचित्र काहीतरी बोलत काय होता? ती फालतू गॅरेजवाली मुलगी समजून त्याने माझा हात धरला होता. काय त्याला काय दिवा स्वप्न पडायला लागली की काय? नाही 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 नाही, सत्यजित नाहीये असा. मला माहिती ना, हे सगळं ना त्या मुलीमुळे होतंय. त्या मुलींनी त्याला असं स्वतःच्या जाळ्या तोडलंय ना की त्याला जिकडे तिकडे तीच दिसते, आणि कदाचित त्यामुळे तो असा वागला असेल. निहारिका, आय अंडरस्टँड. निहारिका बेटा, ठीक आहेस ना तू? मला सांगा, गरीब मुलांसाठी शाळा ही आयडिया सत्याला कोणी दिली? हो, अशाने दिवाळी निघाल सगळ्यांचं. बापूसाहेब पण काय काय त्याचं कौतुक करत होते. त्यांना इम्प्रेस करणं बरोबर जमतं याला. नाही, मला असं वाटतंय की कदाचित बापूसाहेबांना सुद्धा ही आयडिया नाही आवडली. पण कुणी भरवल्या अशा गोष्टी सत्यजितच्या डोक्यात? कोण असणार अजून? सध्या जिची चर्चा आहे सगळीकडे तीच, मेकॅनिक. मॅकॅनिक? बाबा, सत्यजित एका अशा मुलीच्या प्रेमात पडलाय जी एक साधी मेकॅनिक आहे. आणि माझ्या सत्याला लुटण्यासाठी ना ती अशा वेगवेगळ्या आयडियाज कडत असते. आय एम शुअर की ही आयडिया सुद्धा तिचीच असणार.